नमस्कार गाववाल्यांनो, माझं नाव आहे प्रसाद आणि 100 डेज ऑफ लाईफमध्ये आज आहे माझा 94वा दिवस. तर आज आपण हॉटेलवर न जाता सगळ्यात पहिले चाललो होतो माणगावला, कारण आपण एका पार्टीला टाकले होते चिरे आणि त्यांच्याकडून कलेक्ट करायचं होतं चिऱ्याचं पेमेंट. आणि अजून पावसाळा काय आला नाहीये, पण माणगाव साईडला येताना तुम्हाला नक्कीच मात्र हिरवळ दिसणार सगळीकडे दाटलेली. मग तिथून आपण माणगावमध्ये आलो, पोहोचलो, आपलं पेमेंट वगैरे कलेक्ट केलं आणि तिथून आपण आलो झाराप 0 पॉईंटला. तर आपल्याला कन्स्ट्रक्शन होताना दिसलं हायवेचं, तर इथे बनवतायत फ्लायओव्हर पूर्ण. आणि जशी आपण हॉटेलच्या दिशेने आलो तसे आपल्याला दिसले मच्छीच्या गाडीवाले आपले रेग्युलर कस्टमर जेवायला आले होते. मग त्यांची जेवण वगैरे लावली आणि नंतर संध्याकाळच्या टायमिंगला आपण बसलो जेवायला. आणि जेवायला बसलो होतो तेवढ्यात ॲनासोबत आला होता वर्ष, कारण त्याला घरी राहत नव्हतं माझ्याशिवाय. आणि मग संध्याकाळी आपण काढली आपली बोलेरो आणि 6-6:30 वाजता निघालो होतो कुडाळला जायला, कारण म्हटलं हॉटेलचं पण सामान आणता येईल येताना आणि थोडंफार फिरून पण होईल आपलं कुडाळमध्ये. आणि बाजारात येऊन सगळ्यात पहिलं हॉटेलचं सामान घेतलं आणि एका मोठ्या पिशवीत भरलं, पण आणेपर्यंत माझे तर वांदेच झाले होते आणि गाडीत आणून टाकलं एकदाच आणि सरळ आलो आपण आपल्या आता हॉटेल अभिषेक वरती. आणि हा आहे पराग, आपल्या कुकचा मुलगा. आता किती क्यूट आहे बघा, आपल्या सोर्स सारखाच. तर 4-5 गोष्टी ऐकल्या मोठमोठ्या आणि त्यानंतर आपण आलो आपल्या हॉटेलवरती. आणि सध्या आपलं हॉटेल इलेक्शनच्या रिझल्टमुळे 2-3 दिवस लवकरच बंद होणार आहे. सो असा होता आजचा आपला दिवस. आणि तुम्हाला व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा.